अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आणि मोहिनी एकादशी, प्रत्येक एकादशीला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं काय महत्त्व आहे? 1 दिवसीय असेल, 3 दिवसीय असेल, त्याचं महत्त्व काय आहे? आणि विष्णूंचं पूजन, भगवान विष्णूंचं पूजन का बरं करायचं? बालाजी महाराज आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात. ह्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आता उद्या मोहिनी एकादशी आहे. उद्याच्या एकादशीला फार महत्त्व आहे. ह्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकादशी सारखं व्रत नाही. आणि भगवान एकादशीच्या दिवशी जर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. कोणाचं लग्न होत नसेल, लग्न जमण्यामध्ये अडचण येत असेल, कोणाचं घर होत नसेल, घर होण्यामध्ये अडचण होत असेल, काही सौदा असेल तो फिसकतो, होत नाही, काहींचं गाडी असेल, लग्न असेल, गाडी असेल, संतान असेल, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे प्रत्येक एकादशीच्या दिवशी करायचंय. व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर खूप जणांच्या अंगावर भीती वाटते. मग व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की ते म्हणतात मग रात्री 12 वाजता करायचं का? व्यंकटेश स्तोत्र रात्री 12 वाजता करायचं. कधी करायचं? तुम्ही अति संकटामध्ये असाल तेव्हा करायचंय. अति संकट तुम्हाला आता गळ्यापर्यंत आला, आता संकट खूप आहे तेव्हा. आणि इच्छा जर असेल तर तुम्ही कधीही करू शकता, असं बंधन नाहीये. तर उद्या एकादशी आहे. उद्या एकादशीचा उपवास जो व्यक्ती करेल, उद्या सोमवार पण आहे, एकादशी पण आहे, मोहिनी एकादशी आहे. महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे देहधारी व्यक्तीकडून किंवा ज्यांनी गुरुमंत्र घेतला त्यांनी अवश्य एकादशीचा उपवास करायला पाहिजे. त्या दिवशी जास्त नामस्मरण करायला पाहिजे आपण. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही 1 दिवसीय, 3 दिवस करू शकता. कसं करायचं? मोहिनी एकादशी दिवशी जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं. तिथं शेंगदाणे असेल, साखर असेल ती घेऊन जायचं. पांडुरंगाची आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल तसा अभिषेक करावा, श्रीसूक्त, पुरुषसूक्त. आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण 1 दिवसीय प्रत्येक एकादशीला आपण घेत असतो, ऑनलाईन घेत असतो. तुम्हाला जर जमलं तर 9:30 वाजता करावं, नाही तर तुम्ही एकादशीच्या दिवशी सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणू शकता. काही बंधन नाही त्याला. कोणतेही नियम पाळायची गरज नाहीये. कोणते नियम नका पाळू. तुम्ही फक्त प्रत्येक एकादशीला, महिन्यामध्ये 2 एकादशी असते, प्रत्येक एकादशीला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. कसं म्हणायचं? कोणतं म्हणायचं? व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीमध्ये म्हणायचं तर मराठीमध्ये म्हणा, संस्कृतमध्ये म्हणायचं असेल तर संस्कृतमध्ये म्हणा, काही फरक नाही पडत. संस्कृतमध्ये म्हणायचं असेल तर व्यंकटेश स्तोत्र हे 15 ओव्याचं आहे. लक्षात ठेवा. पहिले ओवी लक्षात घ्या. आपल्याला काय म्हणायचं ना ते पहिले समजून घ्या. 15 ओव्याचं व्यंकटेश स्तोत्र आहे. त्यातील फक्त आपल्याला 8व्या ओवीपर्यंत 20 वेळा म्हणायचं आहे. 8व्या ओवीपर्यंत व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 21 वेळा वाचायचं आहे. 15 ओव्याचं व्यंकटेश स्तोत्र आहे. 8व्या ओवीपर्यंत 20 वेळा वाचायचं आणि 21 वेळा पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. तुम्ही संकल्प करा, प्रत्येक एकादशीला, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी असतात. 12 महिन्यामध्ये आपल्या 12 त्या होऊन जातील आणि परत एका महिन्यात 2 असतात. त्याप्रमाणे 24 एकादशी होतील. 24 एकादशीला जर तुम्ही दिवसभरात कधीही करा, बंधन नाही, काही नियम नाही आहे. आंघोळ करूनच बसा असं काही नाही. ज्यांना अनुष्ठान करायचंय रात्री 12 वाजता त्यांनी आंघोळ करून बसावं. आंघोळ करायची, 11:30 वाजता आंघोळ करून बसावं. पूजा मांडणी, साधी सोपी पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी झाली की मग आपण कॉईन असेल तर कॉईन घ्या, तुपाचा दिवा असेल, तेलाचा दिवा असेल ते लावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. रात्री 12 वाजता अनुष्ठान करायचं असेल तर आंघोळ करून बसावं लागेल. आणि तुम्ही दिवसभर तुम्हाला करायचं असेल, सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 पर्यंत काही नियम पाळायची गरज नाही. मग निळच वस्त्र पाहिजे असं काहीच नाही आहे. तुमच्या मनातली पहिले भीती दूर करा. रात्री 12 वाजता जे करणार आहे ते 3 दिवसाचं पण करू शकता. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, किंवा एकादशी अगोदर पण करू शकता, किंवा एकादशी, द्वादशी, त्रयोदशी
3 दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान होऊन जाईल. 3 दिवसामध्ये 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण करत असणार तर 3 दिवस ब्रह्मचार्याचे नियम पाळायचे. 3 दिवस मांसाहार, दारू बिरू या गोष्टी करायच्या नाही, व्यसन करायचे नाही, लक्षात ठेवा. आणि 1 दिवसाचं करायचं असेल तर एका दिवशी आपण दिवसभरात कधीही वाचू शकता. तुम्हाला जर वेळ असेल 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा पण तुम्ही एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. एकादशीच्या दिवशी तुम्ही 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र जर वाचलं तर तुमच्या सगळ्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. संस्कृतमध्ये वाचा, 8व्या ओळीपर्यंतच वाचायचं, पण 108 वेळा जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचलं एकादशीच्या दिवशी त्याचं खूप पुण्य आहे. तुम्ही सकाळी 6 वाजेपासून वाचू शकता, दिवसभर वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 21 वेळा करू शकता, 51 वेळा करू शकता, काही हरकत नाहीये. खूप आणि त्याला नियम पाळायची आवश्यकता नाहीये. सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे खूप जण जे एकादशीच्या दिवशी 51 वेळा करतात, काही जण एक सेवेकरी आहे त्यांनी 108 वेळा करतात. प्रत्येक एकादशीला 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचतात. व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नो मितविक्रमः संकर्षणो अनिरुद्र च शेषादी प्रतिरेव च जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासिना. असं शांततेमध्ये एका ठिकाणी आसन घेऊन व्यंकटेश स्तोत्र आपण वाचायला पाहिजे. खूप छान आणि मन प्रसन्न होतं. आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा होईल आणि एकादशीच्या दिवशी 108 वेळा जर वाचन केलं तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. सगळ्या हातामध्ये पाणी घ्यायचं, गंधाक्षता फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, कशासाठी करतात ते म्हणा आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एकादशीच्या दिवशी 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा वाचायला सुरुवात करा. तुम्ही खूप जण म्हणणार दादा मग जॉबमुळे जमत नाही, मग संध्याकाळी आल्यानंतर घरी आल्यानंतर तोंड हात पाय धुवा, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता कधीही वाचा, काही बंधन नाही. जे बॅचलर राहत असेल तुम्ही दुपारी वाचू शकता, दुपारी असेल, सकाळी असेल, कधीही वाचा, काही हरकत नाही. व्यंकटेश स्तोत्र वाचणं महत्वाचं आहे. आणि एकादशी आहे किंवा 1 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र करताय, 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र करताय, तेवढंच वाचलं म्हणजे झालं का? नाही. व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायचं, रोज. जो त्रिकाल वाचतो म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, किंवा जो रोज अखंड वाचतो 40 दिवस, 1.25 महिना, तो व्यंकटेश स्तोत्र रोज वाचलं तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं भेटत असतं. लक्षात ठेवा, खूप चांगल्या पद्धतीने फळ भेटतं. म्हणून उद्या मोहिनी एकादशी आहे. उद्या तुम्हाला जमलं तर 1 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं जमलं तर रात्री 12 वाजता करू शकता किंवा दिवसभरात कधीही करा. तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा व्यंकटेश स्तोत्र किती वेळा वाचा, काही बंधन नाही, नियम नाही. फक्त रात्री 12 वाजता बसताना नियम आहे, ते पण सवळं घालून बसायचं, भस्म लावायचं, खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, काहीच वाजत नाही, काहीच नाही. आपल्या मनात भीती हो, ती भीती पहिले दूर करा. अशा पद्धतीने तुम्ही मोहिनी एकादशी दिवशी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.